एसएम न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज वडवणी पोलीस स्टेशनला आमचे TV9चे पत्रकार अशोक काळकोटे यांच्यावर नेकनूर येथे गुन्हा दाखल झालेला आहे। त्या संदर्भात पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आमचे सर्व आम्ही पत्रकार आलेलो आहोत। पोलिसांमध्ये आणि पत्रकारांमध्ये एक समन्वय असायला पाहिजे आणि हा समन्वय असला तरच खऱ्या अर्थाने गुन्हेगारीला आळा बसेल असं आमचं वैयक्तिक मत आहे, पत्रकारितेच्या माध्यमातून मत आहे। म्हणून आम्हाला असं वाटतं की पोलिसांमध्ये आणि पत्रकारांमध्ये समन्वय असायला पाहिजे। याची पडताळणी करून या बाबतीत परंतु अशा प्रकारच्या घटना घडू नयेत याचीही यापुढे काळजी सर्वांनी घेतली पाहिजे। SP साहेबांनी याची काळजी घेतली पाहिजे आणि या संदर्भात जनजागृती झाली पाहिजे, जेणेकरून अशा घटना कुठेही आम्ही आता अनेक ठिकाणी बघितलं किंवा पत्रकारांना येऊ दिल्या जात नाही, त्या ठिकाणी जाऊ दिल्या जात नाही, तर हे अत्यंत गंभीर बाब आहे। जर पत्रकारांचा आणि पोलिसांचा जर समन्वय नसेल तर गुन्हेगारीला आळा बसणार नाही। त्या गोष्टीवर विचार व्हायला पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी आज आम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून एक निवेदन द्यायला आलेलो आहे किंवा जेणेकरून विनाकारण गुन्हा दाखल होऊ नये किंवा चुकीचा मेसेज समाजापर्यंत जाऊ नये या संदर्भात याची सखोल चौकशी वरिष्ठांनी करावी आणि त्या बाबतीत निर्णय घ्यावा। एसएम न्यूज साठी सतीश मुजमुले, वडवणी। या जवळ या पुढे या त्याला नका आता। पुढे आपण आज वडवणी पोलीस स्टेशनला आहोत। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने नेकनूर येथे झालेल्या पत्रकारांच्या खोट्या गुन्ह्याला त्यांच्यावर चौकशी करून खोटे गुन्हे मागल घ्यावा, त्यांना न्याय द्यावा यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रमुख भोकरे साहेब यांच्या माध्यमातून वडवणी तालुका पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष विनायकजी जाधव यांच्या माध्यमातून आपण वडवणी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे। तरी साहेबांना विनंती करतो की आमच्या या निवेदनाचा विचार करून तात्काळ जी सत्यता आहे ती समोर आणून आमच्या पत्रकारांना न्याय द्यावा। धन्यवाद।